महाराष्ट्रातल्या जी उड्डाण स्कीम आहे, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या स्वप्नातलं जी घरेलू यात्रा ज्याला आपण म्हणतो ते उडे देश का आम नागरिक, ही उड्डाण योजना आत्ता सध्या प्रस्तावित हवाई अड्डे जे आहेत, म्हणजे ज्या आपल्या धावपट्ट्या आहेत, विमानतळं आहेत, यांचं डिटेल्स नेमकं मी मागितलं होतं आदरणीय कॅबिनेट मंत्री राममोहन नायडू यांना. आणि त्या संदर्भातच आत्ता नवीन हवाई अड्डे जे आहेत, नवीन विमानतळं आहेत, यांचं विकसित होण्याच्या संदर्भामध्ये आपलं काय काम चालू आहे याच्या संदर्भात पण मी त्याच्याशी उपप्रश्न विचारला होता. आणि नवीन जे हवाईपट्टी जी करायची आहे त्याच्या संदर्भामध्ये काही सर्वे चालू आहेत आणि नवीन विषयामध्ये आपण कुठले कुठले विमानतळ आपण जोडतात, जेणेकरून एक आम नागरिकाला मोदीजींच्या स्वप्नातला जो भारत आहे त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना ती सेवा उपलब्ध होईल, अशा पद्धतीने ते प्रश्न विचारले होते. त्यामध्ये राममोहन नायडूजी आणि आपल्या महाराष्ट्राचे मंत्री माननीय मुरली मोहोळजी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं. त्याबद्दल मी आमच्या सरकारचं आणि त्या दोन्ही मंत्र्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी डिटेलमध्ये सगळ्या धावपट्टीपासून ते हवाई जहाज जे विषय आहे, कारण हा सगळा प्रश्न मी हिंदीत विचारलेला होता, त्यांनी सगळ्या पद्धतीने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं पण दिली. यामध्ये नवीन अमरावती आणि सोलापूरच्या धावपट्टी आणि तिथल्या विमानतळाच्या संदर्भात पण निर्मितीचं काम चालू आहे, याच्या संदर्भात एक समाधानकारक उत्तर दिलं. आणि सध्या जी धावपट्टी जी चालू आहे, म्हणजे कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, अमरावती, नांदेड, नाशिक, रत्नागिरी, गोंदिया आणि सिंधुदुर्ग या सगळ्या 9 विमानतळांमध्ये अतिशय सुचारू पद्धतीनं जे काम चालू आहे त्याच्या संदर्भात पण त्यांनी माहिती दिली. आणि आगामी काळामध्ये जे जे काही नवीन ठिकाणं आहेत त्याच्या संदर्भात पण त्यांनी, जसं अकोला आहे, बारामती आहे, चंद्रपूर आहे, देवळाली आहे, धुलिया, गोंदिया, कराड, कुडाळ, लातूर, लोणावळा, उस्मानाबाद, फलटण, रत्नागिरी, शिरपूर आणि वाळूज अशा काही नवीन एअरलाईन्सच्या बद्दलचा पण त्यांचा सर्वे आणि त्याच्या संदर्भातलं काम चालू असल्याबद्दल उपयुक्त अशी त्यांनी माहिती दिली. आणि या सगळ्या हवाईपट्टींना, विमानतळांना एकमेकांसोबत जोडण्याचा प्रस्ताव पण त्यांनी सांगितला. उड्डाण योजनेच्या अंतर्गत त्यांनी या सगळ्या विकासाच्या ज्या गतिशील उपक्रम जे चालू आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितले. त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं आणि केंद्र सरकारचं पण मी मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः मोदीजींच्या स्वप्नातली जी उड्डाण स्कीम आहे ती महाराष्ट्रामधले प्रत्येक विमानतळामध्ये एकमेकाला जोडून सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये आणि लवकरात लवकर संपर्क व्हावा आणि संवाद व्हावा आणि समन्वय व्हावा, या दृष्टिकोनातून व्यापार, शेती, कृषी उद्योग, शिक्षण आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा पद्धतीचा हा दळणवळणाचा मार्ग माननीय मोदीजींच्या स्वप्नात असलेली उड्डाण स्कीम आज महाराष्ट्रामध्ये एक चांगलं रूप धारण करत आहे. त्याबद्दल मी मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करेल. दुसरा जो मी प्रश्न विचारला होता तो डॉक्टर लोकांना इन्शुरन्स स्कीम आणि जे सर्वसामान्य जे नागरिक आहेत आयुष्यमान भारतच्या माध्यमातून आणि डॉक्टर लोकांना हॉस्पिटल सुरू करण्याच्या माध्यमातून एका सिंगल विंडो सिस्टीममधून जाण्यासंदर्भात मी त्यांना विनंती केली होती. स्पेशल मेन्शनमधून मला 5 मिनिटं वेळ मिळाला होता आणि त्यामध्ये अनेक डॉक्टरांना वेगवेगळ्या योजनांमध्ये खिडकींच्या माध्यमातून त्या डॉक्टर्सला हॉस्पिटलच्या परवानगीसाठी बायोमेडिकल वेस्ट असेल, फायर फायटिंग असेल, अन्य काही असतं, 30-40 खिडक्यांमध्ये जाऊन ती NOC घ्यावी लागते. तर मी आज सरकारला विनंती केली की सगळ्या महाराष्ट्रातले जे डॉक्टर्स आहेत आणि विशेषतः आमचे गोरगरीब जनता आहे त्यांना देखील आयुष्यमान भारताच्या इन्शुरन्सच्या पॉलिसीच्या संदर्भात असेल किंवा डॉक्टरांना एक खिडकी योजना लागू करावी, अशा संदर्भातला एक चांगला उपक्रम आज आम्ही या स्पेशल मेन्शन म्हणून मी सरकारला मी या संदर्भामध्ये विनंती केलेली आहे. आणि मला असं वाटतं की सरकार ही विनंती तात्काळ मान्य करून सगळ्या डॉक्टर्स, मेडिकल फ्रॅटर्निटी आणि विशेषतः गोरगरीब पेशंटांसाठी ही एक खिडकी योजना सुचारू रूपाने संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेला लागू करावी अशी मी विनंती केलेली आहे. धन्यवाद. मी आजच आलेलो आहे. काल महाराष्ट्रातली प्रदेशाची बैठक करून अजून मी त्याबद्दलचा अभ्यास केलेला नाही आहे, पण मी त्या संदर्भात सगळी माहिती घेऊनच आपल्याला सविस्तर निवेदन करेन. संजय राऊतांनी भाजपवर भरपूर आरोप केलेले आहेत. काल जे शरद पवारांनी वक्तव्य केलं त्यावरून सुद्धा संजय राऊत आक्रमक होताना दिसले. तर आणि सुप्रिया सुळे असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस जेव्हा म्हणतात तह करायचा लीडरशिप म्हणजे कॉम्प्रोमाइज नसतं, कॉम्प्रोमाइज कसं काय
देवेंद्र फडणवीस कधीच म्हणाले नाहीत कॉम्प्रोमाइज करायचं. देवेंद्र फडणवीसांनी कालचं जे भाषण केलं होतं ते सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाच्या टीमपर्यंतच्या सगळ्या लोकांना एक स्फूर्ती देणारं भाषण होतं आणि ते नुसतं भाषण नसून एक प्रकारचं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना चिंतन करायला लावणार होतं. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की सगळ्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने हे जे फेक नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्या देशामध्ये जो पसरला गेला त्याला सडेतोड तुम्ही ग्राउंड लेवलवर उत्तरं द्या. आणि खरं आहे की हा जो संविधान बदलण्यापासून ते आम्ही तुम्हाला जे खटाखटचे जे विषय होते हे सगळे असेच फेक नॅरेटिव्हचे आहेत. आज जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथं महिलांनी रांगा लावायचे अशी आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी जाऊन ते पैसे मागावेत. संविधान बदलाच्या संदर्भात पण फेक नॅरेटिव्हच केला होता. त्यामुळं देवेंद्रजी जे बोलले ते अतिशय उत्तमपणाने बोलले आणि त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये एक स्फूर्ती निर्माण करणारं एक चांगल्या पद्धतीचं उत्तम अशामध्ये दिशादर्शक भाषण आमच्या सगळ्यांना केलं. आणि आगामी विधानसभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांना एक दिलाने एकजुटीने संघटनात्मक दृष्टीने काम करण्यासाठी आम्हाला आवाहन केलं. त्यामुळे आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये आनंदित आहोत आणि ती प्रेरणा घेऊन आम्ही सगळे विधानसभेत उतरणार आहोत. कोण काय बोलते याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. नरेटिव्हवर जेव्हा ते म्हणाले की फडणवीस म्हणाले ठोकून काढा, त्यावर संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असून गुंडांची भाषा करतात. ठोकून काढा या शब्दात बघा, अमित शहाजींनी तर स्पष्टपणाने सांगितलं की भ्रष्टाचाराचे जनक हे शरद पवार आहेत. आणि देवेंद्रजींनी सांगितलं की कार्यकर्त्यांना की हा जो काही चुकीचा जो मायावी संदेश पोहोचवला जातो लोकांमध्ये त्याला ठोकून काढा. ठोकून काढा म्हणजे शब्दशः अर्थ तुम्ही घेऊ नका. म्हणजे विचाराची लढाई विचारानं करा, शब्दाची लढाई शब्दाने करा आणि त्याचा अर्थ तुम्ही शरीरावर जाऊ नका. आमचे आदरणीय लोकनेते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बोललेला एक ना एक शब्द मी व्यासपीठावर ऐकलेला आहे. त्यामुळे त्यांनी जो काही भाषा वापरलेली आहे ती आमच्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्यासारखी ती भाषा होती. त्याच्यात कुठेही ठोकशाहीची भाषा नव्हती. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना जमिनीवर उतरून जनतेपर्यंत जाऊन केंद्र सरकारचे राज्य सरकारचे ज्या योजना आहेत ते लोकांपर्यंत जाऊन मांडणे आणि त्या पद्धतीने समोरून काही जर समजा चुकीच्या लबाड गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न झाला तर त्याचं उत्तर जशास तसे शब्दांच्या माध्यमातून आणि चांगल्या विचारांच्या माध्यमातून देण्याच्या संदर्भात देवेंद्रजींनी आवाहन केलं आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सगळेजण जमिनीवर उतरून कामाला लागलेलो आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.